बाऊपेठ येथील एका नाल्याच्या बांधकामावरून तेथील लोकांनी रोष व्यक्त करत त्या नाल्याच्या बांधकामाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात येणारा हा नाला लोकांच्या हिताचा नसून उलट या नाल्यामुळे घरे बुडण्याची चिंता लोकांनी व्यक्त केली आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष त्या नाल्याची पाहणी करत तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। पाहूया हे सविस्तर वृत्त। बाऊपेठ येथे बंगाली कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर नायरा पेट्रोल पंप जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने एका नाल्याचे बांधकाम केले आहे, परंतु या नाल्यामुळे नागरिकांच्या समस्या कमी होण्याऐवजी तो नाला तेथील लोकांसाठी जीवघेणा ठरणार आहे अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। यासंबंधी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडेही निवेदन देण्यात येणार असल्याचे स्थानिक नागरिक मुबारक शेख यांनी सांगितले। आपण पाहतोय माझ्या मागे एक नाला वाहतोय। तो नाला हिंगलाज भवानी मंदिरापासून अगदी खड्ड्याचं पाणी इकडे खूप वेगाने वाहत होतं आणि हा नाल्याचं बांधकाम सुरू असताना ते पाणी वगळून PWD मध्ये एक छोटा नाला बांधण्याचा प्रयत्न करत आहे। त्या नाल्याला इथल्या नागरिकांचा विरोध आहे, कारण या नाल्यातनं फक्त नागरिकांचं किरकोळ पाणी जाणार आहे, मात्र हिंगलाज भवानीच्या खड्ड्यातून वाहत येणारं पाणी या नाल्यातून न जाता ते बाजूच्या ठिकाणाहून जाईल, त्याच्यामुळे इथे घरे बुडण्याची जास्त शक्यता आहे। म्हणूनच आपण आपल्यासोबत आहेत मुबारक भाई, त्यांच्यासोबत बातचीत करू। मुबारक शेख होता। मी इथं 40 वर्षापासून राहता लांबच्या मोठे जेव्हा बाऊपेठ आंबेडकर नगरमध्ये राहणार आहे होता। तर सध्या ह्या नाल्याची जर परिस्थिती अशी आहे की आपलं नाला जे बनवलेला आहे, हा पाणी येतं हिंगलाज भवानीपासून पाणी येत आहे। 2012मध्ये जेव्हा ते पाणी आलं होतं त्यावेळेस कंडिशन अशी होती, ह्या पाणथेला जेव्हा इथं होता त्यावेळेस काही घरं डुबले, काही लोक म्हणजे पाणी डुबून काहीला जेव्हा काढण्यात आलं होतं त्यावेळेची गोष्ट, त्यावेळेची अशी परिस्थिती होती तर डुबून आले होते। पण आजची हे पोझिशन आहे की PWDचा नाला बनलेला आहे ना, यांनी काय केलं आहे त्याला एवढीच्या 3 फुटाच्या यांनी बनवलेला आहे। त्याने बनवल्यानंतर आमच्या तिकड साईडनं खरं सांगतो मॅडम की एवढं पाणी येणार आहे आणि एवढी परेशानी होणार आहे की लोकांच्या घरात डुबणार आहे। पण एवढं PWDच्या मताने यांनी एवढी परिस्थिती खराब करत आहे आमची आली काय मला आता जी मी पोझिशन जे पाहतो ते म्हणजे बहुत नुकसान का भरपार नुकसान होणार आहे मॅडम। मी निवेदन हे करतो की जे सरकारी जे कामगार आहे, जे गव्हर्मेंट लोक जे आहे त्यांना हे बघून मागचं काम करून प्रश्न सोडून द्यावी ही माझी विनंती आहे। बाऊपेठ येथे जुनोना रोडवर हिंगलाज भवानी हा मोठा खोल खड्डा आहे। पावसाळ्यात हा खड्डा भरून वाहतो व त्याचे पाणी चक्क रस्त्यावर येते। त्याच खड्ड्याचे पाणी लोकांच्या घराशेजारी वाहत येत असल्याने बांधकाम विभागाने बांधलेल्या नाल्यातून त्याचे पाणी जाण्याऐवजी नाल्यामुळे ते पाणी आता अडले जाणार व ते थेट लोकांच्या घरात घुसणार अशी भीती तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। सांगितलं का आम्ही भरपूर काम, पण त्याला फोन का केला नाही केला हे आम्हाला कल्पना नाही। तरी पण आम्ही गेलो होतो की आमचं होऊन जाईल म्हणजे रुंदीकरण करायला लावू, तसं एवढं बोलणं केलं। आता आमची एक समस्या आहे की नगर परिषदेला एक कापी घेऊन द्यायची आणि नसेल होत तर आम्ही त्यात तोडफाड करण्याची क्षमता आम्ही वाढवायला ठेवलेली आहे। इथे वाहणारा हा नाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं हे काम, इथल्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की हिंगलाज भवानी खड्ड्यातून जो नाला वाहत येतोय त्या नाल्याचं पाणी प्रचंड वेगाने वाहत येतं, त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जो नाला इथे बांधतोय तो असा अरुंद नाला न बांधता तो पूर्णपणे रुंदी घेऊन बांधावा, जेणेकरून त्या खड्ड्यातून वाहत येणारं पाणी सरळ या एकाच नाल्यातून वाहून जाईल। परंतु इथे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या काही त्रुटीमुळे तो नाला अरुंद करण्याला त्यांची हरकत आहे आणि इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की हा नाला जर असा अरुंद बांधला गेला तर त्या हिंगलाज भवानी खड्ड्यातून येणारं पाणी त्यांच्या घरात घुसेल आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यांची घरं बुडतील, सोबतच त्या पाण्यासोबत वाहत येणारा कचरा, इथे राहणारी लहान मुलं, या सगळ्यांचा विचार करता हा नाला अत्यंत धोकादायक आहे।